नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारचा जो अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची माहिती असणार आहे, तीच माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे, की आपला जो केंद्रीय अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे 23 जुलै 2024 रोजी आणि त्या दिवशी मंगळवार होता आणि सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प जो आहे जाहीर करण्यात आला. साधारणपणे जो आहे अर्थसंकल्प हा आपल्या भारताचा फेब्रुवारी महिन्याच्या जे आहे पहिल्या दिवशी सादर केला जातो. पण लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे जो आहे उर्वरित जो अतिरिक्त अर्थसंकल्प आहे हा जुलै या महिन्यामध्ये सादर करण्यात आला 23 जुलै या दिवशी. फेब्रुवारीमध्ये देखील जे आहे आपला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता आणि उर्वरित जो आहे हा 23 तारखेला सादर करण्यात आला. निर्मला सीतारामन यांनी जो आहे 7व्यांदा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आता या अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा आपल्याला करण्यात आलेल्या आहेत, त्या कधीपर्यंत लागू होणार आहे, तर आपलं आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. या दरम्यान ज्या आहेत, या सर्व घोषणा ज्या आहेत, ह्या लागू होणार आहेत. अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे? तर अर्थसंकल्प मांडलेला आहे निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत त्यांनी. आणि कितव्यांदा मांडलेला आहे? तर 7व्यांदा मांडलेला आहे. कर प्रणालीमध्ये देखील जे आहेत काही बदल करण्यात आलेले आहेत. 3 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल, तर त्याच्यासाठी जे आहे आपल्याला कर भरण्याची गरज नाही. हा आधीही होता, की 3 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल, तर जे आहे कर भरण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर 3 ते 7 लाखापर्यंत उत्पन्न जर असेल, तर त्यासाठी जे आहे 5% कर असणार आहे. 7 ते 10 लाख उत्पन्न असेल, तर 10% कर असणार आहे. 10 ते 12 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल, तर 15% कर असणार आहे. त्यानंतर 12 ते 15 लाखापर्यंत 20% कर आणि 15 लाखांहून अधिक असेल, तर 30% कर जो आहे हा भरावा लागणार आहे. आणि या बदलांमुळे जे आहे नव्या कर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा जो आहे ₹17,500 फायदा होईल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. या 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये 2047 पर्यंत विकसित भारतची संकल्पना जी आहे अर्थमंत्र्यांनी मांडलेली आहे. म्हणजे 2047 पर्यंत जे आहे विकसित भारत आपल्याला करायचं आहे, ही संकल्पना असणार आहे. त्यानंतर 2024-25च्या अर्थसंकल्पात 47,65,768 कोटींचा जे आहे ही तरतूद असणार आहे. हा जो अर्थसंकल्प आहे हा 47,65,768 कोटींचा असणार आहे. त्यानंतरची पेन्शनची मर्यादा होती ही 15,000 होती. ही पेन्शनची मर्यादा 15,000हून 25,000 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि याचा फायदा जो आहे, या पेन्शनच्या मर्यादेचा फायदा हा 4 कोटी पगारदार आणि पेन्शन धारकांना होईल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान मुद्रा योजना. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अंतर्गत मुद्रा कर्जाची जी मर्यादा आहे, ही दुप्पट करण्यात आलेली आहे. म्हणजे एम-एस-एम-ई क्षेत्रासाठी दिले जाणारे जे कर्ज होतं, हे आधी 10 लाख रुपये होतं. आता या 10 लाख रुपयांवरून जे आहे ते 20 लाख रुपयांपर्यंत जे आहे करण्यात आलेलं आहे. तसंच पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा जो फेज 4 आहे, हा लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत 25,000 गावखेड्यांसाठी जे आहे, चांगल्या दर्जाचे रस्ते बनवले जाणार आहेत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जो फेज 4 असणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजून एक घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे भू आधार नंबर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील जमिनींसाठी युनिक लँड पर्सनल अँड आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे. आणि यालाच म्हटलं जाणार आहे भू आधार नंबर. आणि या भू आधार नंबरमुळे जे आहे जमिनीची मालकी हक्क जे आहे स्पष्ट होण्यास आणि जमिनीशी संबंधित वाद संपण्यासही जे आहे मदत होणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्व जमिनींना जे आहे 14 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे आणि यालाच नाव दिलेलं आहे भू आधार नंबर. नोकरदारांसाठी इन्कम टॅक्स मध्ये जे आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा जी 50,000 होती ती 25,000 वरती करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जे आहे आता 75,000 पर्यंत जे आहे इन्कम टॅक्स मध्ये स्टँडर्ड डिडक्शन करू शकता, जे आधी 50,000 होतं. तरुणांना इंटर्नशिप देण्याचं आश्वासन देखील केंद्र सरकारने या अर्थसंकल्पानुसार केलेलं आहे. टॉप 500 कंपन्यांमध्ये 5 वर्षामध्ये जे आहेत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याचं आश्वासन जे आहे केंद्र सरकारने दिलेलं आहे. आणि या इंटर्नशिपच्या काळामध्ये तरुणांना जे आहे ₹5,000 प्रति महिना अलावन्स म्हणून मिळणार आहे. तसेच वन टाइम असिस्टंट म्हणून ₹6,000 देखील दिले जाणार आहेत. सूर्यघर वीज योजना मोफत लागू करण्यात आलेली आहे. 1 कोटी घरांना
300 युनिट पर्यंत मोफत वीज या योजनेअंतर्गत देण्यासाठीची ही योजना आहे. म्हणजे 1 कोटी घरांना जे आहे 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवली जाणार आहे किंवा मोफत वीज जी आहे ही दिली जाणार आहे. घराचे छत, गच्ची यावर सौर ऊर्जा पॅनल लावून महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. आणि या योजनेसाठी जे आहे एकूण 1.28 कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन्स झालेली आहेत. भारताच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जी आहे केंद्र सरकारने आणलेली आहे. आता या पूर्वेकडील राज्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश असणार आहे तर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या म्हणजे या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी ही पूर्वोदय योजना केंद्र सरकारने आणलेली आहे. आता या अर्थसंकल्पानुसार काय स्वस्त झालेलं आहे? सो कॅन्सरची औषधं, सोने, चांदी, प्लॅटिनम, मोबाईलचा रिचार्ज, विद्युत धारा, एक्स-रे मशीन, संच इत्यादी जे आहे या अर्थसंकल्पामध्ये स्वस्त झालेलं आहे. 2024-25च्या या अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहार या 2 राज्यांसाठी जे आहे विशेष घोषणा करण्यात आलेली आहेत. जसं की 15,000 कोटींचा निधी हा आंध्र प्रदेशला दिला जाणार आहे आणि 41,000 कोटींचा निधी जो आहे हा बिहारला दिला जाणार आहे. तसंच चेन्नई ते विशाखापट्टणम इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा देखील बांधला जाणार आहे. बिहारमध्ये रस्ते बांधण्यासाठी जे आहे 26,000 कोटी देण्यात येणार आहेत आणि तेथे मेडिकल कॉलेज देखील होणार आहे. महाबोधी मंदिरासाठी जे बिहारला आहे त्या महाबोधी मंदिरासाठी कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे. तसंच बिहार येथील गया या ठिकाणी विष्णुपद मंदिरासाठी कॉरिडॉरची निर्मिती देखील होणार आहे. आदिवासी समुदायासाठी उन्नत ग्राम अभियान राबवलं जाणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आदिवासी समुदायाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे अभियान असणार आहे. 63,000 आदिवासी गावांचा समावेश याच्यामध्ये केला जाईल आणि ज्यामुळे 5 कोटी आदिवासींना याचा लाभ मिळणार आहे. सोबतच पीएम गरीब कल्याण योजना जी आहे ही 5 वर्षांसाठी वाढवण्यात आलेली आहे. ई कॉमर्स निर्यात केंद्र जी आहेत ही खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने तयार केली जाणार आहेत. 1,00,000 रुपयांपेक्षा ज्यांचा कमी पगार असेल त्यांना सरकारतर्फे जे आहे 15,000 रुपयांची मदत 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे. पण त्यासाठी एक कंडिशन आहे ती म्हणजे ईपीएफओ अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्यांना ही मदत मिळणार आहे. आता ईपीएफओ काय आहे तर ईपीएफओचा फुल फॉर्म होतो एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, ज्याला मराठीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी असंही म्हणतात, ज्याची सुरुवात 1952 मध्ये झाली होती. नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, म्हणजेच काइंड ऑफ जे ही पेन्शन योजना आहे. पीएम आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 1 कोटी कुटुंबांना जे आहेत ही घरे दिली जाणार आहेत. या पीएम आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत. एंजल टॅक्स सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी जे आहे रद्द करण्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. तसंच कस्टम ड्युटी देखील घटवण्यात आलेली आहे. कशाकशावरची तर सोने आणि चांदीसाठी जे आहे 6% आणि प्लॅटिनमसाठी 6.5% कस्टम ड्युटी जी आहे घटवण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पामध्ये 4.9% तूट ही अंदाजित करण्यात आलेली आहे आणि हे प्रमाण जे आहे हे 4.5% खाली आणण्याचं लक्ष केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचे जे कर्ज आहे हे देशाअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी 3% व्याज दराने सरकारकडून जे आहे दिलं जाणार आहे. 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 14 शहरांच्या विकासासाठी प्रयत्न आणि त्यांच्या विकासासाठी आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत 12 इंडस्ट्रियल पार्क देखील उभारले जाणार आहेत. तसेच खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन 100 लॅब्स उभारले जाणार आहेत. नोकरदार महिलांमध्ये देखील जे आहे लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे, ज्यानुसार मे 2024 पर्यंत सुमारे 2.40 लाख नवीन नोकरदार महिलांची नोंद जी आहे करण्यात आलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ही 17.2% जी आहे वाढ झालेली आहे. तसंच 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक जे आहेत ही गरिबी रेखाच्या बाहेर आले आहेत असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटींची तरतूद यावर्षी करण्यात आलेली आहे, जी जीडीपीच्या
3.4% एवढी आहे. निधीच्या तरतुदीचा जर विचार केला तर सर्वात जास्त निधीची तरतूद जी आहे ही भारताच्या संरक्षण खात्यासाठी करण्यात आलेली आहे. 6,21,940 लाख कोटींची तरतूद जी आहे ही संरक्षण खात्यासाठी करण्यात आलेली आहे, जी सर्वात जास्त आहे. त्यानंतर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागासाठी 13,539 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी 3,442.32 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला आणि मुलींशी संबंधित योजनांसाठी 3 लाख कोटींहून अधिकची तरतूद करण्यात आलेली आहे. अवकाश तंत्रज्ञानासाठी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच आरोग्यासाठी एकूण 90,958 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.